तुम्ही याच्यापूर्वी याच्यामध्ये काय पिकं घेतली होती? पण इथे कापूस घेतला होता, तिकडे समोर शेवंती होती. शेवंती ज्यावेळेस केली होती मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीने करत होते? पूर्ण रासायनिक पद्धतीने करत होतो. मग तिचं उत्पन्न किती आलं? शून्य. शून्य शून्य. हातातच नाही आम्हाला एक फुल पण नाही मिळालं. एक फुल पण नाही. आम्ही स्वतः असं बघितलं पण त्याला एक फुल पण नाही. म्हणजे शेवंतीने तुम्हाला फुल बनवलं? हो. एप्रिल मध्ये एप्रिल फुल बनवलं. मी त्यांना म्हटलं आता लावायचंच नाही म्हटलं शेवंती. तसं पाहिलं तुमची जमीन म्हणजे नुसती दगडच आहेत ना? दगडामध्ये माती आहे आमच्या इथं. हा, तुम्हाला ह्या मातीमध्ये ड्रॅगन एक नंबर येईल. आता तुम्ही याच्यामध्ये मग शेवंती लावली, फेल गेली. शेवंती फेल जायचं काय कारण? त्याच्यामध्ये काही खत औषध काहीच नाही वापरलं? सगळं वापरलं. बाळाच्या हाताने पूर्ण शेवंती निंदून काढली. हा, आणि नंतर खत टाकलं 3-4 वेळा. पण तिला औषध नसली मारली तुम्ही? फवारणी सगळं मारलं. सगळं व्यवस्थित जसं म्हटलं तसं करून सोडलं. तुम्ही औषध बदलून मारली की नाही? कंपन्यांची नाही वापरायचो ना. नाही, कंपन्यांची बदलून सगळं मारलं, सगळ्या प्रकारचं मारलं. आणि आता हे आम्ही काहीच नाही केलं, याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिक खत टाकलाय, सेंद्रिय खत. ऑर्गॅनिक टाकलं का वैदिक टाकलं? नाही, वैदिक म्हणतात त्याला, वैदिक म्हणता का मला माहित नाही. पण आणि ते सेंद्रिय खत टाकलाय आम्ही. तुम्हाला माहित नाही तरी पण रिझल्ट आला? आणि फवारणी चालू आहे, फक्त काहीच नाही. तेव्हा मी जे सगळे रासायनिक ग्रेड असतात ते हा, स्टार्टिंगला ड्रेंचिंग चांगल्या कंपनीचे ड्रेंचिंग केले. चांगल्या कंपनीचे जे आता सगळं तोंड पाठच आहे. हो, मी बीएससी एग्री नाही, कारण नाही, होता तुम्ही? हो, पण सगळं वापरून रिझल्ट काहीच येत नव्हता. कारण विषयाचे सल्ले तुम्ही फुकटचे घ्या नाही ते विकतचे घ्या, ते कामच नाही करत. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? कारण ते प्रकृतीच्या विरोधात आहे ना.